विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस आपण फोर्स अँड प्रेशर हा आपला चॅप्टर सुरू केला होता. त्यामध्ये आपण फोर्स म्हणजे काय हे शिकलो, कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय हे आपण शिकलो. त्यानंतर त्यांची उदाहरणंसुद्धा बघितले, कॉन्टॅक्ट फोर्सची उदाहरणं, नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची उदाहरण, फ्रिक्शनल फोर्स हेही आपण बघितलं. तर चला आता आपण समोर जाऊया. पुढे म्हटलं आहे, यू मस्ट हॅव सीन दॅट वन टेन्स टू स्लीप ओव्हर बनाना पील ऑन द स्ट्रीट. सिमिलरली one can sleep due to mud. Both these example occur due to the reduced friction. रस्त्याने चालताना जेव्हा आपला पाय एखाद्या बनाना पीलवर पडते तेव्हा आपण घसरून पडतो किंवा चिखलात आपण घसरून पडतो. तर या दोन्ही उदाहरणामध्ये फ्रिक्शनल फोर्स कसा आहे तिथे कमी आहे. पुढे क्वेश्चन आहे तुमच्यासाठी बघा, मेक अ लिस्ट ऑफ सम मोर एक्झाम्पल इन विच कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आर अप्लाइड. जे उदाहरणं दिले कॉन्टॅक्ट फोर्सचे आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचे, याच्या व्यतिरिक्त तुमच्या जीवनामध्ये कॉन्टॅक्ट फोर्स आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सची उदाहरणं सांगा. जसं कॉन्टॅक्ट फोर्स कुठे अप्लाइड होताना दिसतो, जेव्हा तुम्ही ॲपल कट करता त्यावेळेस काय होते, कॉन्टॅक्ट फोर्स येतो. यावेळेस मस्क्युलर फोर्स किंवा फ्रिक्शनल फोर्स लावला जातो. आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं उदाहरण तुमच्या दैनंदिन जीवनातलं, जसं की द रोटेशन ऑफ अर्थ अराउंड द सन. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे तो, आणि त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय झालेला तुम्हाला दिसून येतो. तर आय होप तुम्हाला हे समजलं. पुढे बघा, आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं एक एक्सपेरिमेंटल उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे इथे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं. चला ते घेऊया आपण. टेक 2 प्लास्टिक बॉटल विथ रेक्टँग्युलर शेप. 2 प्लास्टिकच्या बॉटल घ्यायच्या आहे रेक्टँग्युलर शेपच्या. नंतर क्लोज देअर ओपनिंग बाय फिटिंग द लिड्स टाईटली. नंतर त्यांचे झाकण हे टाईटली तुम्हाला लावायचे आहे. कीप 2 स्मॉल बार मॅग्नेट ऑन देम अँड फिक्स देम नीटली युजिंग द स्टिकिंग टेप. त्याच्यावरती तुम्हाला इथे बार मॅग्नेट स्टिक करायचे आहे विथ द हेल्प ऑफ स्टिकिंग टेपनी. फिल ए बिग प्लास्टिक ट्रे विथ द वॉटर अँड लिव्ह 2 बॉटल्स फ्लोटिंग विथ मॅग्नेट ॲट द टॉप. नंतर एक असा प्लास्टिकचा ट्रे घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये वॉटर फिलअप करायचं आहे आणि ह्या दोन्ही बॉटल विथ मॅग्नेट तुम्हाला रिलीज करायचे आहे. If the north pole of the magnet is near the south pole of the other magnet, the bottle will head toward each other. आता समजा हा बार मॅग्नेट आहे आणि हा बार मॅग्नेट आहे. याचं नॉर्थ पोल आणि याचं साऊथ पोल हे जर का जवळजवळ आलं तर हे दोन बॉटल एकामेकाला काय करतील, अट्रॅक्ट करतील आणि ते एकामेकाला चिपकू पण शकते. का? कारण की तुम्हाला माहीत आहे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे दोन अपोजिट पोल आहे आणि मॅग्नेटचे दोन अपोजिट पोल काय करतात, एकामेकाला अट्रॅक्ट करतात. पुढे, बिकॉज अनलाईक पोल्स अट्रॅक्ट इच अदर, ऑब्झर्व व्हॉट विल हॅपन व्हेन द डायरेक्शन ऑफ द बॉटल आर चेंज. आता जर डायरेक्शन एखाद्या बॉटलची आपण चेंज केली म्हणजे काय होईल, इकडचं नॉर्थ पोल आणि इकडचं नॉर्थ पोल हे जवळजवळ येईल. त्यावेळेस काय होईल, वी कॅन ऑब्झर्व द चेंज इन द मोशन ऑफ द बॉटल विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट. This means that there is a exist non-contact force between the two magnet. आता जेव्हा दोन सारखे पोल एकामेकाजवळ आले, इकडचं नॉर्थ पोल आणि इकडचं नॉर्थ पोल दोन सारखे पोल एकामेकाजवळ आले तर ते एकामेकाला काय करतात, रिपेल करतात. त्यामुळे ह्या दोन बॉटल एकामेकापासून दूर जाईल आणि अशा प्रकारे इथे फोर्स लागला गेला पण कॉन्टॅक्ट आला नाही. हेच एक सुंदर उदाहरण आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्सचं. तर तुमच्या लक्षात आलं, आय होप तुमच्या लक्षात हे आलं. पुढे बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. तुम्ही तुमचे डोके चालवा. यू हॅव लर्न्ड अबाउट द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. तुम्ही 7व्या वर्गामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर अभ्यासला. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज ए नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. टू व्हेरीफाय धिस विच एक्सपेरिमेंट विल यू परफॉर्म. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा एक नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे हे तुम्हाला आधीच माहीत आहे. तर यासाठी तुम्ही कोणता इथे एक्सपेरिमेंट सुचवाल, तुम्ही सुचवू शकता. जसं ए स्मॉल पीसेस ऑफ पेपर गेट अट्रॅक्टेड टुवर्ड द रबिंग कॉम. तर हा तुम्ही एक एक्सपेरिमेंट इथे सुचवू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, फ्रिक्शनल फोर्स हे फोर्स बघितले आणि आता आपण बघणार आहोत बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स. बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स, समतोल आणि असमतोल बल. आता हे कॉन्सेप्ट तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, यासाठी इथे
हा एक्सपेरिमेंट दिलेला आहे. चला आपण करूया. बघा. टेक अ कार्डबोर्ड बॉक्स, टाय अ थिक स्ट्रिंग टू इट्स टू साइड अँड कीप इट ऑन द स्मूथ टेबल ॲज शोन इन द फिगर. तुम्हाला इथे एक कार्डबोर्ड घ्यायचा आहे आणि नंतर या कार्डबोर्डला तुम्हाला एक स्ट्रिंग बांधायची आहे इकडच्या बाजूनी आणि इकडच्या बाजूनी. नंतर टेक द स्ट्रिंग ऑन द बोथ साइड ऑफ द टेबल, टाय वेइंग पॅन्स टू द टू एंड्स, कीप इक्वल masses in both the pans. The box does not move on the table. नंतर इथे स्ट्रिंग तुम्ही टाय केली, इकडे पण तुम्ही स्ट्रिंग टाय केली, या बॉक्सला दोन्ही ठिकाणी तुम्ही स्ट्रिंग टाय केली आणि नंतर याला इथे पॅन्स म्हणजे जे वजन असते पॅन्स इथे तुम्हाला अटॅच करायचे आहे. इफ मोर देन द बॉक्स डज नॉट मूव द टेबल. इफ मोर मास is kept in one of the pans, then in the other the box starts moving in the direction of the pans. Equal gravitational force act on the both of the pans when equal masses are kept in them. This means balance force act on the box with the effective force equal to 0 as these are acting in the opposite direction. On the contrary, if more mass is kept in one pan, then in the other the box starts moving in the direction of the pan with more mass. When unequal force are applied to the box on the two sides, the unbalanced force act on the box resulting in the imparting motion to the box. विद्यार्थी मित्रांनो, इथे काय सांगितलं आहे बघा. एक आपला बॉक्स घ्यायचा आहे आणि या बॉक्सच्या दोन्ही बाजूला तुम्हाला सारख्या स्ट्रिंग बांधायची आहे आणि त्या स्ट्रिंगला तुम्हाला इथे पॅन अटॅच करायचे आहे आणि हा बॉक्स तुम्हाला टेबलच्या मिडल ठिकाणी ठेवायचा आहे. पुढे इथे समजा इथे आपण 1 किलोग्रॅमचं वजन ठेवलं आणि इथे 1 किलोग्रॅमचं वजन ठेवलं तर काय होईल, इक्वल फोर्स इथे अप्लाय होईल आणि इक्वल फोर्स जर अप्लाय झाला तर आपण म्हणू त्याला बॅलेन्स फोर्स. तर बॅलेन्स फोर्सची डेफिनेशन आपण असं करू शकतो की जेव्हा दोन फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर अप्लाय होते ऑफ द सेम मॅग्निट्यूड म्हणजे स्ट्रेंथ. बघा इकडे 1 किलो आहे, इकडे 1 किलो आहे. व्हेन टू फोर्सेस आर अप्लाइड टू द ऑब्जेक्ट ऑफ सेम मॅग्निट्यूड और इक्वल मॅग्निट्यूड अँड ऑपोजिट डायरेक्शननी आहे बघा. सो धिस इज कॉल्ड बॅलेन्स फोर्स. म्हणजे जेव्हा इक्वल फोर्स एखाद्या वस्तूवर अप्लाय होतो ऑफ द इक्वल मॅग्निट्यूड अँड ऑपोजिट डायरेक्शन, तर अशा प्रकारच्या फोर्सला आपण म्हणतो बॅलेन्स फोर्स. याचं उदाहरण बघा, इकडे 1 किलो ठेवला आहे, इकडे 1 किलो ठेवला आहे, म्हणून इथे बॅलेन्स फोर्स आहे हा. आता अनबॅलेन्स फोर्सची डेफिनेशन पहा किंवा बघा. समजा इकडे 1 किलो आहे आणि इकडे 5 किलो आहे, तर काय होईल, इकडचं पॅन खाली झुकेल आणि हा बॉक्ससुद्धा इकडे असा येईल. सो धिस इज द अनबॅलेन्स फोर्स. त्याची डेफिनेशन कशी करू आपण, व्हेन अनइक्वल फोर्स, इथे अनइक्वल आहे की नाही, इकडे 1 किलो आहे, इकडे 5 किलो आहे. व्हेन अनइक्वल फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट, सो धिस इज कॉल्ड अनबॅलेन्स फोर्स. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही टग ऑफ वॉर खेळता, जसं बघा चिल्ड्रन प्लेइंग टग ऑफ वॉर, जेव्हा तुम्ही टग ऑफ वॉर खेळता म्हणजे रस्सीखेच खेळता, त्यावेळेस मध्ये एक रेष असते, एकीकडे 4 मुलं असतात आणि एकीकडे 4 मुलं असतात. आता ते मुलं सारख्याच वयोगटातले आणि सारख्याच ताकदीचे राहिले तर काय होईल, बॅलेन्स फोर्स लागेल. कोणता लागेल, बॅलेन्स फोर्स. पण समजा एकीकडे 3 मुलं आहे आणि एकीकडे 5 मुलं आहे, तर काय होईल, तो अनबॅलेन्स फोर्स होऊन जाईल, कारण अनइक्वल फोर्स तिथे ॲक्टिंग होईल. तर एखाद्या ऑब्जेक्टवर अनइक्वल फोर्स जेव्हा ॲक्ट होतो तेव्हा अनबॅलेन्स फोर्स, आणि जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवर इक्वल फोर्स ऑफ द इक्वल मॅग्निट्यूड अँड ऑपोजिट डायरेक्शननी तो अप्लाय होतो तर त्याला आपण म्हणतो बॅलेन्स फोर्स. आय होप तुम्हाला हे समजलं. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जी काही स्टेडी वस्तू असते, जी काही एखादी स्थिर वस्तू असते, ती स्थिर वस्तू याच्यासाठी आहे कारण त्याच्यावर बॅलेन्स फोर्स अप्लाय होत असते, आणि जी काही मोशनमध्ये असणारी एखादी वस्तू आहे त्याच्यावर अनबॅलेन्स फोर्स हा अप्लाय होत असते. एवढं लक्षात ठेवा.